नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर स्टॉक मार्केटमध्ये रिटेल इन्व्हेस्टर का भेटतो, म्हणजे त्याला एकच भीव असतं, ते म्हणजे स्कॅम। तोच टॉपिक पुन्हा चर्चेत येत आहे। पण या अगोदरही काही स्कॅम झाले, जसं हर्षद मेहता स्कॅम, केतन पारेख स्कॅम, सत्यम स्कॅम। तर आणखी एक स्कॅम वगैरे समोर येत आहे। पण आपल्या रिटेल इन्व्हेस्टरचा हाच प्रॉब्लेम आहे मोठा, की त्याला शेअर मार्केटमध्ये सक्सेस स्टोरी कमी ऐकायला मिळतात व पाहायला मिळतात, व सक्सेसफुल पर्सन जे आहे ते कमी आपल्याला पाहायला मिळतात किंवा ऐकावयास मिळतात। म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 10 व्यक्ती माहिती असतील जे की मार्केटमध्ये सक्सेसफुल वगैरे वर्क करतात। तर म्हणजे ह्या सक्सेसफुल स्टोरी वगैरे स्टोरीवर मूवी किंवा वेब सिरीज वगैरे कमी बनवली जाते, व स्कॅम एखादी झाला तर त्यावर लगेच त्या रिलेटेड फिल्म वगैरे बनवली जाते आणि त्यात भरपूर काही मसाला टाकला जातो आणि दाखवलं जातं त्यापासून। त्यामुळे आपले लोक वगैरे आपल्यासारखे लोक वगैरे प्रभावित होतात आणि मार्केटपासून दूर जातात। त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी घाबरतात, स्पेशली रिटेल इन्व्हेस्टर। तर या रिलेटेडच एक रिपोर्टसुद्धा आलेला आहे SEBI कडून, जे की SEBI वगैरे या इलिगल ॲक्टिव्हिटीवर लक्ष वगैरे ठेवत असते। तर त्यामध्ये पुन्हा केतन पारेखचंच नाव आलेलं आहे, त्यांच्या रिलेटेडच न्यूज समोर येत आहे। तर या केतन पारेखची हिस्टरी काय, तर ह्यांची हिस्टरी पाहिली तर हे म्हणजे ते पुरी मार्केट मॅनिप्युलेशन वगैरे करत असतात। ते कसं करत असत, तर ते वगैरे जे मार्केट मॅनिप्युलेशन आहे ते पंप आणि डंप करून करत असत। म्हणजे हर्षद मेहता रिटेल इन्व्हेस्टरसोबत करत होता, पण केतन पारेख वगैरे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला त्यांचा वापर करून हा पंप आणि डंप करत होता। असे काय म्हणजे ते कसं करत होतं, तर ते जे मोठे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे ते लहान स्टॉकमध्ये येत नव्हते, तर ते मोठे स्टॉकमध्ये जायचे, म्हणजे ज्यांचा की व्हॅल्यूम चांगला आहे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये पोटेन्शियलही आहे। त्यामध्ये कोणतीही ती कंपनी असो, त्यामध्ये आर्टिफिशियल व्हॅल्यूम वगैरे क्रिएट करत होता हा। म्हणजे त्यामध्ये सर्क्युलेट ट्रेडिंग वगैरे केली जाते, ज्यामध्ये A, B, C या 3 कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये बाईंग सेलिंग वगैरे केलं जाते सर्कलमध्ये एका, म्हणजे लगातार वगैरे बाईंग सेलिंग करून ट्रान्झॅक्शन जे आहेत ते वाढवले जातात बाईंग सेलिंगचे। त्यामुळे आपोआप वगैरे व्हॅल्यूम वगैरे वाढत असत आणि ही जे बाईंग सेलिंग करत असत, म्हणजे ते स्वतः ब्रोकर असल्यामुळे त्यांना व्हॅल्यूमची चांगली समज होती, व ते CA असल्यामुळे त्यांना बिझनेस रिलेटेड भरपूर काही गोष्टी माहिती होत्या। त्यामुळे हे व्हॅल्यूम ते वाढवत होते, हे व्हॅल्यूम वाढवायला त्यांना सोपं जात होतं व ते मोठ्या प्लेयरला याकडे आकर्षित करायचे आणि ते येण्याच्या अगोदरच आपला पैसा जो आहे तो तयार ठेवत असत। आणि जेव्हा ते मोठे प्लेयर वगैरे यामध्ये आपलं इन्व्हेस्ट करत असत, तेव्हा मीडियामध्ये न्यूज येत होती, या मोठ्या इन्व्हेस्टरने याच्यामध्ये बाईंग केली आहे। मग लगेच त्या पर्टिक्युलरली स्टॉकमध्ये आपले रिटेल इन्व्हेस्टर वगैरे एंट्री घेत असत। जसे सर्वजण यामध्ये एंट्री घेत होते, तेव्हा हा जो केतन पारेख आहे तो एक्झिट करून तो स्टॉक वगैरे डंप करत होता। तर अशा प्रकारे तो स्कॅम वगैरे पहिलं करत होता। पण हे जे मार्केट मॅनिप्युलेशन आहे, ते मार्केट मॅनिप्युलेशन वगैरे 1998 ते 2001 या साली वगैरे करत होता या कालावधीमध्ये, आणि त्यासाठी 2008मध्ये त्यामुळे त्यांना सजाही झाली होती, त्यांच्यावर कारवाई झाली होती, त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं आणि त्यांना वगैरे त्यांचे जे K10 स्टॉक वगैरे तेव्हा पॉप्युलरसुद्धा झाले होते, ज्यामध्ये की ते आर्टिफिशियली प्राईज वगैरे इन्क्रीज करत असत। तर ते 10 स्टॉक वगैरे हे आहेत, तुम्ही पाहू शकता, हे ते 10 स्टॉक आहेत। त्यामुळे त्यांना 2017पर्यंत त्यांना मार्केटमध्ये बॅनसुद्धा केलेलं होतं, आणि पण 2009 साली त्यांनी
पुन्हा एकदा मार्केट मॅनिप्युलेशन वगैरे सुरू केलं आपल्या बिहाफवर स्वतःच्या, जे की दुसऱ्याच्या नावाचा वापर करत होते, स्वतःच्या नावाचा न करता. तर या गोष्टीची त्यांना सवय झाली होती, म्हणून ते दुसऱ्याच्या नावाचा वापर करू लागले. तर अशाच प्रकारे हर्ष मेहता हे कंपनी दुसरी ओपन करत असत, जे की आपल्या रिलेटिव्हच्या नावाने तो कंपनी ह्या ओपन करत असत. अशा कंपन्या वगैरे असाच डाऊट वगैरे सेबीला वगैरे आला होता. म्हणजे 2021 ते 22च्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना डाऊट आला होता सेबीला वगैरे. म्हणजे ह्यांच्यावर केसेस चालू होत्या, त्यामुळे यांना बॅन केलेलं होतं मार्केटमध्ये. तरीही हा इनडायरेक्टली वगैरे, डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली वगैरे मार्केटमध्ये ॲक्टिव्हली काम करत होता. म्हणजे असं सेबीला वगैरे शंका होती, इनडायरेक्टली काम करत आहे. त्यामुळे हे डाऊट वगैरे क्लिअर करण्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टिगेशन वगैरे सुरू केलं सेबीनं वगैरे. आणि जे की कोलकात्यामध्ये त्यांचं ऑफिस जे आहे त्या ऑफिसवर छापे मारले. त्यामध्ये भरपूर काही मटेरियल सापडलं त्यांना, फोन असतील, पेपर असतील, तसेच काही कॉल मेसेजेस वगैरे त्यांना सापडले. तर त्यांचा जो डाऊट होता तो सत्यामध्येच उतरला. आणि हा जो स्कॅम आहे तो त्यांना डाऊट जो आहे त्यांचा खरा ठरला या स्कॅमबद्दल वगैरे. तर त्यानंतर त्यांच्या पारिक आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या दोन वगैरे रिलेटिव्हज नाव वगैरे त्यांच्या अगेन्स्ट जाऊन वगैरे सेबीनं एक ऑर्डरसुद्धा दिलं. आणि सेबीनं म्हटलं आहे की हे फ्रंट रनिंग स्कॅम वगैरे करत होते. म्हणजे यामध्ये ह्या स्कॅमची व्हॅल्यू वगैरे 65.77 करोड रुपीज वगैरे या स्कॅमची व्हॅल्यू आहे. म्हणजे पुन्हा हे मार्केटमध्ये ॲक्टिव्हली काम करून हे स्कॅम वगैरे त्यांनी केलेलं आहे. यांचं बॅकग्राऊंड पाहिलं तर ब्रोकिंग अँड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं बॅकग्राऊंड आहे यांचं. तर यावेळी त्यांनी सिंगापूर बेस्ड कंपनी वगैरे यामध्ये वापरली आहे या स्कॅममध्ये. म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यामध्ये वापरला आहे असं आपण म्हणू शकतो. असं तर हे फ्रंट रनिंग स्कॅम काय असतं तर ते समजण्यासाठी जर एखादी ABC कंपनी आहे असं समजा, आणि ABC कंपनीला भारतामध्ये 1000 करोड रुपये इन्व्हेस्ट करायचे. ते डायरेक्टली न करता त्यांना इथली लोकल कंपनी पाहिजे असते. म्हणजे A कंपनी आहे आणि मिस्टर A हा त्या कंपनीचा किंवा फर्मचा वगैरे MD आहे असं पकडा तुम्ही. तर हा MD जो आहे तर ही कंपनी वगैरे यांच्याकडून वगैरे यांच्या मदतीने मार्केटमध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट वगैरे करत असते. जर त्या कंपनीने XYZ कंपनीचे जर तो शेअर घेत असेल तर ती कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या कंपनीमध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत ते अगोदरच मिस्टर Aला माहिती असतं. म्हणजे तो डाटा असतो त्यांचा. म्हणजे हे बाईंग करणार असले तर बाईंग किंवा सेलिंग तर त्याचा अगोदर डाटा ह्याच्याकडे येतो, म्हणजे मिस्टर Aकडे, आणि तो बाईंग आणि सेलिंग त्याप्रमाणे करतो. जर ते बाईंग करणार असले तर स्वतःही त्यांच्या अगोदरच आपली बाईंग वगैरे करतो. त्यामुळे जो व्हॅल्यूम आहे तो आणखी थोडं इन्क्रीज होऊन त्याकडे इन्व्हेस्टर वगैरे मोठे इन्व्हेस्टर आकर्षित होतात. म्हणजे ते बाईंग करण्याच्या अगोदर हा बाईंग करतो, म्हणजे आणि ते सेलिंग करण्याच्या अगोदर हा सेलिंग करतो थोडक्यात म्हणलं तर यालाच फ्रंट रनिंग स्कॅम वगैरे म्हटलं जातं, जे की इलिगल आहे. अशाच प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तर आता त्यांच्यावर बॅन वगैरे लावला जाईल, त्यांनी कमवलेला पैसा वसूल केला जाईल व ह्या सर्व कारवाई करण्यासाठी त्यांना भरपूर वगैरे सेबीला टाईम लागू शकतो. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.